नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो कदाचित आपल्यापैकी प्रत्येक स्त्रीने आयुष्यात कधी ना कधी नक्कीच अनुभवला असेल. जेव्हा आपण कोणावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो, कोणाला आपल्या आयुष्यात सर्वात जास्त महत्व देतो, तेव्हा आपण आपल्या सगळ्या भावना त्यांच्या हातात सोपवून देतो. पण काय होतं जेव्हा तीच व्यक्ती आपल्याला गृहीत धरू लागते, जेव्हा तुमच्या मेसेजला तासनतास उत्तर मिळत नाही, जेव्हा तुमच्या कॉलची किंमत उरत नाही आणि तुमच्या डोळ्यातील अश्रू त्यांच्यासाठी फक्त एक नाटक किंवा कटकट बनून जातात, अशा वेळी मनात एकच विचार येतो की मी असं काय केलं? मी तर फक्त मनापासून प्रेम केलं होतं, मग मला ही शिक्षा का? अशा परिस्थितीत अनेक जणी राग व्यक्त करतात, भांडतात, मोठ्याने ओरडतात किंवा गयावया करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण मला सांगा, ओरडून किंवा रडून आजपर्यंत कोणी कोणाचा आदर मिळवला आहे का? तुमच्या या रडण्याने समोरच्याला फक्त हाच आत्मविश्वास मिळतो की तुम्ही त्यांच्याशिवाय जगू शकत नाही. तुमचे अश्रू त्यांच्यासाठी एक मनोरंजन बनतात आणि तुमची हतबलता त्यांचा अहंकार अजून वाढवते. पण आज मी तुम्हाला एका अशा शस्त्राबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये कोणताही आवाज नाही, कोणती हिंसा नाही, पण त्याचा वाद इतका खोल आणि अचूक असतो की समोरची व्यक्ती तुमच्या एका शब्दासाठी, तुमच्या एका नजरेसाठी आतून तडफडू लागेल. हे शस्त्र म्हणजे तुमची शांतता, तुमचं पूर्ण मौन. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी अचानक बोलणं बंद करता, तेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यातून फक्त निघून जात नाही, तर त्यांच्या मनात प्रश्नाचं एक असं वादळ निर्माण करता ज्यांचं उत्तर त्यांना कधीच सापडत नाही. ही शांतता म्हणजे हार मानणं नाही, तर परिस्थितीची दोरी आपल्या हातात घेणं आहे. जो माणूस तुमच्या रागाला, तुमच्या भांडणात अगदी सहज तोंड देऊ शकत होता, तो तुमच्या या शांततेसमोर पार कोसळून जाईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानवी मनाचा म्हणजे सायकोलॉजीचा एक असा नियम समजून घेणार आहोत जो स्टोइसिझमची स्थिरता आणि डार्क सायकोलॉजीची ताकद एकत्र आणतो. हा खेळ कमकुवत मनाच्या लोकांसाठी नक्कीच नाही. हा खेळ आहे तुमच्या आत्मसन्मानाचा, तुमच्या स्वाभिमानाचा. त्यामुळे जर तुम्ही अशा परिस्थितीत जात असाल जिथे तुम्हाला तुमची किंमत शून्य झाल्यासारखी वाटत आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज तुम्ही शिकणार आहात की काही न बोलता समोरच्याला आपल्या अस्तित्वाची आणि आपल्याला गमावल्याची जाणीव कशी करून द्यायची. चला तर मग या भावनिक युद्धाचा पडदा उघडूया आणि समजून घेऊया की तुमची शांतता समोरच्या व्यक्तीला तुमची आठवण काढायला आणि तुमच्यासाठी तडपायला कशी भाग पाडू शकते. हा संपूर्ण प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एका गोष्टीवर घाव घालावा लागेल. ती गोष्ट म्हणजे तुमची सततची उपलब्धता. आपल्या स्त्रियांची सर्वात मोठी चूक काय असते माहित आहे का? आपण समोरच्या व्यक्तीसाठी इतके उपलब्ध असतो की त्यांना आपल्या वेळेची, आपल्या असण्याची काहीच किंमत उरत नाही. जेव्हा जेव्हा त्यांना गरज असते, जेव्हा जेव्हा ते एकटे असतात, तेव्हा आपण आपली सगळी कामं, आपली स्वप्न बाजूला ठेवून त्यांच्यासाठी धावून जातो. आपल्याला वाटतं की यामुळे आपलं प्रेम दिसेल, पण सायकोलॉजी सांगते की ज्या गोष्टी बाजारात सहज आणि मुबलक प्रमाणात मिळतात त्यांची किंमत नेहमी कमी असते. कल्पना करा की तुम्ही त्यांच्यासाठी एका गरम कॉफी सारखे आहात, जी त्यांना रोज सकाळी हवीच असते. सुरुवातीला ती कॉफी खूप छान वाटते, तिची चव आवडते, पण हळूहळू ती एक रोजची सवय बनून जाते. त्या कॉफीचं कौतुक संपत आणि ती फक्त एक गरज उरते. अगदी असंच तुमच्या प्रेमाचं आणि वेळेचं होतं. समोरच्याला पूर्ण खात्री पटते की ही स्त्री कुठेच जाणार नाही. मी हिला किती दुर्लक्ष केलं, किती वाईट वागवलं, तरी ही एका कॉलवर माझ्यासाठी हजर असेल. हीच खात्री त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर संपवून टाकते. पण ज्या क्षणी तुम्ही अचानक बोलणं बंद करता, ज्या क्षणी तुमची उपलब्धता पूर्णपणे शून्य होते, त्या क्षणी त्यांचा हा ब्रह्माचा भोपळा फुटतो. तुमची शांतता त्यांच्या या सवयीवर पहिला मोठा प्रहार करते. कोणत्याही व्यसनापासून दूर जाताना माणसाला जसा त्रास होतो, तसाच त्रास त्यांना तुमच्या अनुपस्थितीमुळे होऊ लागतो. त्यांच्या मनात एक मोठी पोकळी निर्माण होते आणि त्यांना समजून येत नाही की त्यांची रोजची कॉफी अचानक का बंद झाली. तुमची ही अनुपलब्धता त्यांच्या मनाचं संतुलन बिघडून टाकते आणि त्यांना श्वास कोंडल्यासारखं वाटू लागतं. ही पोकळी त्यांना रोज आठवण करून देते की त्यांनी तुमच्या प्रेमाला गृहीत धरून किती मोठी चूक केली आहे. आता तुमच्या मनात हा विचार नक्कीच येत असेल की केवळ उपलब्ध राहण्याने एवढा फरक कसा पडेल? तर माझ्या मैत्रिणींनो, सवय मोडणं ही तर फक्त एक सुरुवात आहे. यानंतर तुमची शांतता एक अत्यंत शक्तिशाली मानसिक शस्त्राचं रूप घेते. आपण जेव्हा कोणावर रागावतो, भांडतो, या शब्दांचे वार करतो, तेव्हा आपण नकळत समोरच्या व्यक्तीला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती देत असतो. त्यांना नीट माहित नसतं की तुम्हाला काय बोलल्यावर राग येईल, काय केल्यावर तुम्ही रडाल. ते तुमच्या प्रतिक्रियेचीच वाट पाहत असतात आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या अप्रीप्रमाणे प्रतिक्रिया देतात, तेव्हा ते जिंकतात, कारण त्यांनी तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणलेलं असतं. पण शांतता हे एक असं शस्त्र आहे जे कोणतंही रक्त न सांडता थेट समोरच्या व्यक्तीच्या मनावर आणि बुद्धीवर हल्ला करतं. जेव्हा तुम्ही पूर्णपणे शांत राहता,
तेव्हा समोरच्या माणसाला तुमचं मन वाचता येत नाही. तुमच्या या शांततेमुळे त्यांच्या मनात एक अज्ञात आणि अनिश्चित भीती निर्माण होते. त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न वारंवार घुमू लागतो की ही मुलगी अचानक अशी कशी बदलली, हिला आता माझी काळजी नाही का हिच्या आयुष्यात दुसरं कोणी आलं आहे. तुम्ही कोणताही शब्द बोलत नाही, त्यामुळे त्यांना या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. आणि माणसाच्या मनाला सगळ्यात जास्त छळणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे अनुत्तरित राहिलेले प्रश्न. उत्तर न मिळणं ही माणसासाठी कोणत्याही शारीरिक शिक्षेपेक्षा मोठी मानसिक यातना असते. ही शांतता म्हणजे एक मूक युद्ध आहे, जिथे तुम्ही तुमची कोणती ऊर्जा खर्च करत नाही, वाद घालत नाही, पण त्यांच्याच मनात प्रश्नाची एक अशी आग लावता त्यामध्ये ते रात्रंदिवस जळत राहतात. तुमचे विचारच त्यांचे सर्वात मोठे शत्रू बनतात आणि तुमची शांतता त्यांना पार, असुरक्षित आणि हताश बनवून सोडते. या शांततेच्या शस्त्रामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात नेमकी कशी उलथापालथ होते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण ही कार्यप्रणाली मानवी स्वभावाचा एक मूलभूत नियमावर आधारित आहे. जेव्हा आपण एखाद्याशी बोलतो तेव्हा आपण नकळत का होईना त्यांच्या मनातील गोंधळाला शांत करत असतो, त्यांना स्पष्टता देत असतो. पण जेव्हा तुम्ही मौनाचा मार्ग निवडता तेव्हा तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारची स्पष्टता नाकारता. तुमच्या या वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीचं मन हे स्वतःला यातना देणारे एक ठिकाण बनून जातं. तुमची शांतता त्यांच्या मनात वारंवार एकच विचार आणते की माझ्या कोणत्या वागण्यामुळे हे घडलं असावं. ते तुमच्या भूतकाळातील प्रत्येक संभाषणाचा, प्रत्येक मेसेजचा कीवर्ड शोधल्यासारखा अर्थ काढण्याचा प्रयत्न करू लागतात. स्वतःच्या प्रत्येक कृतीचं विश्लेषण करतात आणि नकळत स्वतःलाच दोषी मानू लागतात. ही अनिश्चितता त्यांना इतकी अस्वस्थ करते की ते तुमच्या आयुष्यात आता काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी वेडे होतात. तुम्ही कोणतीही ताकद न लावता त्यांना त्यांच्याच विचारांच्या अग्निकुंडात ढकलून दिलेलं असतं. त्यांच्या मनात चाललेली ही अंतर्गत लढाई कोणत्याही मोठ्या भांडणापेक्षा कितीतरी पटीने जास्त विध्वंसक असते. त्यांना तीव्रतेने जाणू लागतं की त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची आणि सुरक्षित जागा गमावली आहे. तुमची शांतता ही त्यांच्यासाठी एका अपूर्ण राहिलेल्या गोष्टी सारखी असते आणि मानवी मनाचा हा स्वभाव आहे की त्याला अपूर्ण राहिलेली गोष्ट कधीच विसरता येत नाही. ही अपूर्ण कहाणी त्यांना दिवस रात्र छळत राहते आणि हीच अस्वस्थता त्यांना एका खूप मोठ्या सत्याकडे घेऊन जाते. हे सत्य म्हणजे तुमच्या आत्मसन्मानाचा कडक संकेत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की तुमची शांतता म्हणजे केवळ शब्दांचा अभाव नाही, तर ती तुमच्या आत्मसन्मानाची एक जाहीर घोषणा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला सतत कमी लेखते, तुमच्या भावनांचा आदर करत नाही, तेव्हा तुम्ही ओरडून सांगण्याऐवजी शांत होणं हा त्यांना दिलेला सर्वात मोठा आणि स्पष्ट संदेश असतो. या शांततेतून तुम्ही त्यांना हे दाखवून देता की माझं तुमच्यावर प्रेम नक्कीच आहे, पण माझा आत्मसन्मान माझ्यासाठी तुमच्यापेक्षा आणि कोणत्याही नात्यापेक्षा खूप जास्त महत्वाचा आहे. समोरच्या व्यक्तीला नेहमी असा एक भ्रम असतो की तुम्ही त्यांच्या हातातील खेळणे आहात. ते जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला दुर्लक्षित करू शकतात, तुमच्या भावना दुखावू शकतात आणि तरीही तुम्ही त्यांच्यासाठी नेहमी प्रमाणेच उपलब्ध राहाल. पण जेव्हा तुम्ही अचानक स्वतःला मागे घेता आणि मौन धारण करता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वाभिमानाची एक भक्कम सीमारेखा आखता. तुमच्या एका कृतीमुळे त्यांना जबरदस्तीने या गोष्टीची जाणीव होते की त्यांचं वाईट वागणं तुमच्या उपस्थितीस अजिबात पात्र नव्हतं. तुमची ही शांतता हे सिद्ध करते की आता तुम्ही इतरांच्या चुकीच्या वागण्यामुळे स्वतःला दुःखी करून घेणार नाही, तर स्वतःला अशा लोकांपासून दूर ठेवणे इतके खंबीर झाला आहात. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा जगाल आणि समोरच्या व्यक्तीला तुमची किंमत कळू लागते. त्यांना समजतं की जो अमूल्य वेळ त्यांना इतके दिवस फुकट मिळत होता तो त्यांनी स्वतःच्या हाताने गमावला आहे. हा संकेत त्यांच्या अहंकाराला आतून पार हादरवून टाकतो आणि नात्यातील सत्याचं केंद्र बदलू लागतं. अहंकाराचा उल्लेख निघालाच आहे तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की माणसाला जगात स्वतःपेक्षा जास्त प्रिय जर काही असेल तर तो त्याचा अहंकार असतो. आणि तुमच्या या शांततेचा पहिला आणि सर्वात मोठा प्रहार थेट समोरच्या व्यक्तीच्या याच अहंकारावर होत असतो. त्यांना वाटत असतं की ते तुमच्या संपूर्ण आयुष्याचं केंद्रस्थान आहेत आणि तुम्ही त्यांच्या प्रत्येक शब्दावर, प्रत्येक कृतीवर नक्कीच काहीतरी प्रतिक्रिया द्याल. त्यांचा अहंकार त्यांना सतत सांगत असतो ही स्त्री मला सोडून कुठेच जाऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही मौन धारण करता तेव्हा त्यांचा हा सर्वात मोठा आत्मविश्वास एका क्षणात मोडून पडतो. तुमची शांतता त्यांच्या अहंकाराला सांगते की आता माझ्या आयुष्यात तुमचं ते स्थान उरलेलं नाही. मी आता तुम्हाला पूर्णपणे दुर्लक्षित करत आहे. ज्या व्यक्तीला त्यांनी आजपर्यंत अगदी हलक्यात घेतलं होतं तिच्याकडून असं दुर्लक्ष केलं जाणं हे त्यांच्या अहंकाराला सहन होत नाही.
ते विचार करू लागतात, ही मला कसं काय दुर्लक्षित करू शकते, माझं महत्व इतकं कमी कसं झालं. हे विचार त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वावर आणि त्यांच्या आकर्षकतेवर प्रश्नचिन्ह उभे करतात. तुमचा राग सहन करणं त्यांच्यासाठी सोपं असतं, कारण रागामध्ये एक प्रकारचं कनेक्शन असतं. तुम्ही त्यांच्याशी जोडलेले असता, पण तुमची शांतता त्यांना पार तोडून टाकते, कारण ती त्यांना हे दाखवून देते की तुम्ही आता त्यांच्यासाठी तुमची कोणती भावनिक ऊर्जा खर्च करण्याच्या लायकीचे त्यांना समजत नाही. नियंत्रणाशिवाय झालेला हा पराभव त्यांच्या अहंकारासाठी अत्यंत मोठी आणि वेदनादायी शिक्षा ठरतो. अहंकाराच्या या प्रहारानंतर तुमची शांतता मानवी स्वभावाच्या एका दुसऱ्या नियमाचा वापर करून तुमची किंमत 1000 पटीने वाढवण्याचं काम करू लागतो. जगाचा एक साधा नियम आहे, ज्या गोष्टी बाजारात सहज उपलब्ध असतात त्याची किंमत नेहमी कमी असते, आणि ज्या गोष्टी दुर्मिळ असतात त्या मिळवण्यासाठी लोक वाटेल ते करायला तयार असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रत्येक क्षणाला उपलब्ध होता, तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी रोजच्या गरजेच्या वस्तू सारखे झाला होता. पण जेव्हा तुम्ही शांतता स्वीकारता आणि स्वतःला त्यांच्यापासून दूर करता, तेव्हा तुम्ही त्यांच्या अस्तित्वाला अचानक दुर्मिळ बनवून टाकता. तुमची अनुपस्थिती त्यांच्या जीवनात एक अशी भावनिक पोकळी निर्माण करते जी त्यांना पावलो जाणू लागते. हे कदाचित ती पोकळी बनण्यासाठी इतर गोष्टीचा किंवा लोकांचा आधार घेण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना त्यात यश येणार नाही, कारण जे विशिष्ट भावनिक बंधन आणि जो अनुभव तुम्ही त्यांना दिला होता याची जागा दुसरी कोणतीही व्यक्ती घेऊ शकत नाही. हीच पोकळी त्यांना तुमच्या खऱ्या मूल्याची जाणीव करून देते. त्यांना समजतं की आपण एका सोन्यासारखे अमूल्य माणसाला अगदी सहजपणे गमावून बसलो आहोत. तुमच्या या मौनामुळे त्यांची तुम्हाला परत मिळवण्याची इच्छा तीव्र होते. ते तुमच्या एका मेसेज साठी, एका कॉल साठी तडफडू लागतात, कारण आता तुम्ही त्यांच्यासाठी सहज मिळणारी गोष्ट नसून एक अत्यंत दुर्मिळ आणि अमूल्य व्यक्ती बनलेले असता. शांतता हे सिद्ध करते की तुम्ही कोणाच्या आयुष्यातील एक साधा पर्याय नाही, तर एक आवश्यक गरज आहात. पण माझ्या मैत्रिणींनो, ही मौन पाळत असताना, ही शांतता पाळत असताना तुम्ही स्वतः काय करता यावर तुमचा विजय अवलंबून असतो. ही शांतता म्हणजे फक्त समोरच्याचा बदला घेण्याचा किंवा त्यांना शिक्षा देण्याचा मार्ग नाही, तर हा काळ तुम्हाला स्वतःच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी मिळालेला एक सुवर्ण काळ आहे. जेव्हा तुम्ही बोलणं बंद करता, तेव्हा तुमच्याकडे दोनच पर्याय असतात. एक तर तुम्ही त्यांच्या आठवणीत बुडून रडत स्वतःला त्रास करून घेऊ शकता, किंवा दुसरा पर्याय म्हणजे या मिळालेल्या वेळेचा आणि ऊर्जेचा वापर स्वतःला पुन्हा घडवण्यासाठी करू शकता. सायकोलॉजी सांगते की या काळात तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष स्वतःच्या प्रगतीवर केंद्रित केलं पाहिजे. तुमचं आरोग्य, तुमचं सौंदर्य, तुमची नवीन कौशल्य किंवा करिअर यावर काम करा. स्वतःला इतकं व्यस्त करा की तुम्हाला त्यांच्या विचारांसाठी वेळच मिळणार नाही. स्वतःसाठी वेळ काढा, नवीन गोष्टी शिका, आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हा आणि यशस्वी होऊन दाखवा. तुमचं हे यश हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी आणि न दिसणारी शिक्षा असेल. त्यांनी अपेक्षा केली असते की तुम्ही त्यांच्याशिवाय तुटून जाल, उद्ध्वस्त व्हाल, पण जेव्हा ते तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक सामर्थ्यवान, अधिक यशस्वी आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद घेऊन जगताना पाहतात, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे तुम्ही अधिक उंचीवर पोहोचला आहात. हे सत्य त्यांच्या पसनी पडत नाही आणि तुमची प्रगती त्यांना सतत टोचत राहते. तुम्ही कोणती ऊर्जा खर्च न करता फक्त तुमच्या यशाने त्यांच्या अहंकाराला चिरडून टाकता, आणि तुमचं हे आनंदी रूपच तुमच्या शांततेचं सर्वात बोलकं उत्तर असतं. जेव्हा तुम्ही स्वतःचा असा विकास करता, तेव्हा हा विकास तुम्हाला संपूर्ण परिस्थितीत एक अंतिम विजय मिळवून देतो. तो विजय म्हणजे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळवणं. जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीला प्रत्येक कृतीवर रडत होता, भांडत होता, तोपर्यंत या नात्याची दोरी त्यांच्या हातात होती, नियंत्रण त्यांच्याकडे होता. पण जेव्हा तुम्ही मौन धारण करता आणि स्वतःच्या प्रगतीवर मग्न होता, तेव्हा ते नियंत्रण त्यांच्या हातातून निसटून कायमचं तुमच्याकडे येतं. तुमच्या शांततेमुळे त्यांच्या मनात इतकी अस्वस्थता आणि असुरक्षितता निर्माण होते की ते अखेरीस तुमच्याकडे परत येण्यास मजबूर होतात. ते तुम्हाला परत मिळवण्यासाठी वेगळे युक्ती वापरू लागतील. तुम्हाला हळू सोशल मीडियावर मेसेज करतील, तुमच्या फोटोवर लाईक किंवा कमेंट करतील, किंवा एखाद्या मित्राच्या माध्यमातून तुमच्याबद्दल विचारपूस करण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेवा, या शांततेच्या काळात तुम्ही त्यांच्या कोणत्याही अशा प्रयत्नांना कसली प्रतिक्रिया द्यायची नाही, कारण जेव्हा ते पाहतील की त्यांचे सर्व प्रयत्न निरर्थक ठरत आहेत, तेव्हा त्यांचा उरलासुरला अहंकारही पूर्णपणे गळून पडेल. त्यांना हे सत्य स्वीकारावंच लागेल की आता तुमच्यावर त्यांची कोणतीही जादू चालणार नाही, आणि नेमक्याच याच क्षणाला ते एक हरलेला माणूस म्हणून तुमच्याकडे परत येतील. तुमच्या अटेन्शन साठी, तुमच्या एका शब्दासाठी तडपतील. हाच तुमचा अंतिम विजय आहे. आता फैसला पूर्णपणे तुमच्या हातात असेल की त्या व्यक्तीला आयुष्यात पुन्हा जागा द्यायची की नाही. तर माझ्या मैत्रिणींनो, आता तुम्हाला नक्कीच समजलं असेल की शांतता ही केवळ शब्दांची समाप्ती नाही, तर ते एक अत्यंत हुशार आणि रणनीतिक शस्त्र आहे, जे तुमच्या आत्मसन्मानाचा आणि सामर्थ्याचा सर्वात मोठा पुरावा देतं.
ओरडून किंवा भांडून कधीच कोणी आदर मिळवू शकत नाही, पण शांत राहून तुम्ही जगाला तुमची खरी ताकद दाखवून देऊ शकता. या शांततेमुळे समोरच्या व्यक्तीचा अहंकार कसा तुटतो, त्यांच्या मनात अस्वस्थता कशी निर्माण होते आणि तुमच्या मूल्यांची जाणीव त्यांना कशी होते हे आपण आज पाहिले. या नात्याच्या खेळात शेवटी तोच जिंकतो जो मोठ्याने ओरडतो तो नाही, तर जो शांत राहून स्वतःच्या भावनांवर ताबा मिळवतो. शांत राहून तुम्ही हे सिद्ध करता की तुम्हाला यांच्या त्या खोट्या प्रेमाची आणि आदराची अजिबात गरज नाही. तुमची शांतता त्यांना तुमच्याकडे परत येण्यास भाग पाडते आणि नात्यांचं नियंत्रण कायम तुमच्याकडे देऊन जाते. जगात शांतता हा सर्वात मोठा आवाज आहे जो थेट मनाला जाऊन भेटतो. आता ही शक्ती तुमच्याकडे आहे, तिचा योग्य वापर करा, स्वतःचा विकास करा, शांत राहा आणि स्वाभिमानाने जगा. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला एक नवी दिशा आणि ताकद मिळाली असेल. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा, मग बघा जगही तुमची किंमत करायला लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.